नमस्कार सर्वांना. घरचा साधन चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण पिवळा शेवगा फ्राय. तर बघू शकता किती छान दिसतोय आणि खायला पण खूप छान लागतोय. शिजलेलाही खूप छान आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. त्या आता कट करून घेऊ आपण. बघू शकता अशा पद्धतीने कट करायच्या. ते काढून टाकते वरची साल. अशा पद्धतीने शेंग सोलले तर लवकर निघून जाते वरची साल. वरची साल आपण घेऊ पण शकतो, पण ते जरा तुरट लागते, त्याच्यामुळे थोडंफार काढून घ्यायची. सर्व शेंगा कट करून घेतले मी. आता अजून कुठं राहिलेले असेल थोडेफार शिरा तर ते आपण काढून घेते. सर्व शेंगा बघून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये शेंगा टाकल्यात. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकून ह्या शेंगा आपण आता शिजवून घेणार आहे. बघा शेंगा शिजत आहे. एक शेंग बघू शिजली का दाखवते तुम्हाला घेऊन. बघा शेंग चांगली शिजलेली आहे, आपल्याला जशी पाहिजे तशी. आता आपण फ्राय करून घ्यायला काय घेतलेलं आहे ते बघू. कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर, कांदा घेतला आहे आणि टोमॅटो. ते तिखटचा वापर करणार नाही. कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं होतं. तेल पण गरम झालं आहे. आता त्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी तडतडली की जिरे टाकणार आहे. जिरे पण तडतडलेत. आता टाकते कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे. बघू शकता. कांदा फ्राय करून घेते. कांदा फ्राय झाला आहे बघू शकता. जास्त पण फ्राय नाही करायचा, तो शेंगाबरोबर नंतर होतो. आता हळद टाकून घेते. टोमॅटो, टोमॅटो पण थोडंच फ्राय करणार आहे, जास्त फ्राय करायची गरज नाही आहे. आणि खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर छान लागते याच्यामध्ये. सर्व मिक्स करून घेतलंय. आता थोडंसंच मीठ टाकते. पहिले शेंगा शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त टाकायचं नाही, नाहीतर खारट होते. त्याच्या शेंगा घेतलेल्या आहे शिजून, त्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आणि छान परतून घ्यायच्या आता त्या. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, नक्की आवडेल. खूप छान होती. आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देणार आहे. पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही. बघा थोडा वेळ होऊ दिले. म्हणजे सर्व मसाले सर्व याच्यात मुरले पाहिजे असे होऊ द्यायचे आपल्याला. म्हणजे खाताना चव एकदम भारी लागते.
किती छान दिसतात बघू शकता. खायलाही खूप छान लागतात. परत थोडा वेळ होऊ देणार आहे मी. झाकण ठेवते आणि थोडा वेळ होऊ देते. परत थोडा वेळ होऊ दिल्या होत्या. जेवढं आपण फ्राय करू तेवढी चव छान येते याला. तर बघा परत फ्राय करून घेतल्यात मी, तर अजून छान दिसायला लागले आहे. बघू शकता. आपला पिवळा शेवगा फ्राय बनवून तयार आहे. आपण जेवणासोबत तोंडी लावायला नक्की खाऊ शकतो. खूप छान लागतो. पिवळा शेवगा फ्राय रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.